तर हा आहे अभिरूप पाठ एक. सेतूपाठ झाले आपले 4. त्याच्यानंतर हे अभिरूप पाठ एक आहे, तो सांघिक पाठ असतो. त्याच्यामध्ये संघ मिळून आपल्याला पाठ घ्यावा लागतो. तो लेसन प्लॅन काढला कसा आहे, तर त्याच्यामध्ये जो पाठ घेतला आहे तो महाराष्ट्र राज्याची निर्मिती इयत्ता 8वीचा पाठ घेतला आहे. त्याच्यामध्ये पूर्वज्ञान, पाठ्यविषयी मुद्दे, सरसान्निध्य, नियम, राष्ट्रीय उद्दिष्टे, गाभा घटक, मूल्यसंस्कार, संबोध, शैक्षणिक साहित्य हे सर्व माहिती आपण लिहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे कशा पद्धतीने लेसन प्लॅन केलं ते तुम्हाला दाखवते मी. हे बघू शकता तुम्ही. प्रस्तावना, हेतुकथन, विषय विवेचन, संकलन व समारोप, स्वाध्याय. प्रस्तावना द्यायची आधी, पाठ सुरू करायच्या आधी, हेतुकथन करायचे, आज आपण कोणतं घटक शिकणार आहोत, कोणता टॉपिक शिकणार आहोत, विषय विवेचन, त्याच्यामध्ये त्याच्याविषयी ज्ञान, म्हणजे कशा पद्धतीने सुरुवात करायची पाठाची, त्याच्यामध्ये काय माहिती दिली आपण द्यायची, आणि त्याच्यामुळे उद्दिष्ट कोणकोणते, ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, हे आपल्याला अशा पद्धतीने लेसन प्लॅन काढायचा आहे. तर माझा जो सब्जेक्ट आहे स्पेशल सब्जेक्ट इंग्लिश आहे, आणि सेकंड सब्जेक्ट माझा हिस्ट्री आहे. तर हिस्ट्री आणि इंग्लिश दोघं जे तुमचे जे 2 सब्जेक्ट असतील, त्या 2 मेथडला धरूनच तुम्हाला लेसन प्लॅन काढावे लागतात बीएडला. तर हे बघू शकता तुम्ही. शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि सूक्ष्म अध्यापन कौशल्याचे घटक आहेत बघा. शिक्षक काय त्याचा प्रश्न विचारतात, शिक्षक फळ्यावर पाठाचे नाव लिहितात, शिक्षक पार्श्वभूमी सांगतात, शिक्षक चळवळीचे योगदान सांगतात. अशा पद्धतीने शिक्षक कृती लिहिली. दुसऱ्या कॉलममध्ये विद्यार्थ्यांची कृती लिहिली की शिक्षक जी कृती करतो त्याच्यावरती विद्यार्थ्यांची कोणता प्रतिसाद, कोणती कृती असते, आणि ते सर्व करत असताना कोणते सूक्ष्म अध्यापनाचे कौशल्य विकसित होते ते आपण इथं लिहू शकतो. ज्ञान, आकलन आणि उपयोजनावरती आपल्या इथं प्रश्न विचारायचे असतात, ते प्रश्न आपल्या इकडं लिहायचे आहेत. त्याच्यानंतर जो सांघिक पाठ घेतला आहे आपल्याला इथं, जे आपण टीच करताना कोणते प्रिंट कोणत्या किंवा इमेजेस वापरते, ते इमेजसुद्धा आपल्याला इथं लावायचे आहेत. त्याचबरोबर सांघिक पाठाचा जो तुम्ही सांघिक पाठ घेतला आहे त्याचासुद्धा इथं फोटो तुम्हाला त्या लेसन प्लॅनला अटॅच करायचं आहे. तेव्हाच तुम्हाला मार्क चांगल्या पद्धतीने भेटू शकता की तुम्ही खरंच हा पाठ घेतलेला आहे. त्यानंतर हा आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती याचा पाठ आहे, आणि त्या पाठावरती फलकलेखन कसं करणार आहोत आपण, त्या फलकलेखनचा सुद्धा नमुना इथं अभिरूप पाठामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. आणि सांघिक पाठ हा संघ मिळून करतात. कोणी हेतुकथन करेल, कोणी इंट्रोडक्शन देईल, कोणी विवेचन करेल. अशा पद्धतीने हा सांघिक पाठ तुम्हाला घ्यायचा आहे. आणि सांघिक पाठ हा जेवढं तुम्ही संघ घेतला, सगळं संघाचा सांघिक पाठ हा एकसारखाच आला पाहिजे.